नमस्कार मित्रांनो, कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, गुगल जेमिनी हे एआय मधलं एक अतिशय पॉवरफुल असं टूल आहे आणि ज्याच्या मदतीने आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. त्यापैकी काही यूज केसेस म्हणजे मी आज तुम्हाला 5 यूज केसेस त्याच्या अशा करून दाखवतोय की ज्या टीचर्स आणि स्टुडंटसाठी एक काय म्हणू आपण की सरप्राइझिंग केसेस असणार आहेत. खूप सुंदर पद्धतीने त्याचा उपयोग आपल्याला आपल्या टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये करता येतो. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही लर्निंग प्रोसेसमध्ये त्याचा छान उपयोग करू शकता. तुम्ही टीचर असाल तर तुम्ही टीचिंग प्रोसेसमध्ये त्याचा खूप छान उपयोग असा करू शकतात. तर आजच्या 5 यूज केसेस आपण आता वन बाय वन या ठिकाणी बघूया. चला आता सुरुवात करू. सगळ्यात पहिली जी यूज केस आहे ती अशी आहे की तुम्हाला गुगल जेमिनी कडून एखादा टॉपिक शिकून घ्यायचा आहे. कुठला एक नवीन टॉपिक तुम्ही घेऊ शकता. जसं की तुम्हाला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे. फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज आहे. अतिशय उपयुक्त अशी ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती तुम्हाला शिकायची आहे. गुगल जेमिनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ती लँग्वेज तुमच्या भाषेमध्ये शिकवू शकतो. तर आता ही पहिली यूज केस आपण बघूयात की आपल्याला गुगल जेमिनी कडून सी प्रोग्रामिंग लँग्वेज कशा पद्धतीने शिकता येऊ शकते. चला आता आपण प्रॅक्टिकली गुगल जेमिनी वर जाऊ आणि ही पहिली यूज केस आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी परफॉर्म करून बघूया. आपल्याला जेमिनीची पहिली यूज केस आता बघायची आहे की तुम्हाला कुठलाही एक विषय त्याच्याकडून शिकून घ्यायचा आहे आणि तो एक प्रोफेशनल टीचर सारखा तुम्हाला शिकवेल. यासाठी आपण काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा या टूल्स मध्ये जायचं. इथे गायडेड लर्निंग नावाचा हा ऑप्शन आहे, हा तुम्ही सिलेक्ट करायचा आणि मग तुम्हाला जो विषय शिकायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी त्याला सांगणार. ठीक आहे. आता समजा आपल्याला जो काही विषय शिकायचा आहे तो मराठी भाषेत शिकायचा आहे, मग तुम्ही असंही करू शकता. टाईप नसेल करायचं तुम्हाला, मराठी इथे टाईप करता येत नसेल तर तुम्ही इथे हा माईक आहे, या माईक मधून बोलून तुम्ही त्याला जसं नॉर्मली आपण एखाद्या शिक्षकाला सांगतो तशा पद्धतीने कन्व्हर्सेशन करू शकतो. तर आता मी माईक थ्रू त्याच्याबरोबर कन्व्हर्सेशन करतो. मला सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे आणि तो मला त्या पद्धतीने आता शिकवेल. ठीक आहे, आपण आता माईक ऑन करू. मला मराठीमध्ये सी प्रोग्रामिंग शिकवा. बघा आता तो आपल्याला सुरुवात करतोय. त्याने आपल्याला या ठिकाणी दिलंय बघा आता. आणि हे पण तुम्हाला जर ऑडिओमध्ये ऐकायचं असेल तर मग या ठिकाणी तुम्हाला हे बघा आता त्याने आपल्याला एक व्हिडिओ सुद्धा दिली आणि जे कंटेंट आहे आता हे या ठिकाणी ते मराठीमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. आता हे जे कंटेंट आहे त्याच्यात त्याने आपल्याला दिलं आहे की नमस्ते, तुम्ही मराठीमध्ये सी प्रोग्रामिंग शिकू इच्छिता, ही एक उत्तम सुरुवात आहे. सी ही एक मूलभूत भाषा आहे जी अनेक प्रोग्रामिंग संकल्पना समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. चला आपण सी प्रोग्रामिंग शिकण्याची सुरुवात करूयात. तुम्ही प्रोग्रामिंग शिकताना नक्की कोणत्या गोष्टींपासून सुरुवात करू इच्छिता, आपल्याला तो प्रश्न विचारतोय बघा. सी प्रोग्रामिंगची ओळख आणि त्याचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का? सी मधील डेटा प्रकार म्हणजे डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स काय असतात हे तुम्हाला समजून घ्यायचे का? तुमचा पहिला सी प्रोग्राम कसा लिहायचा? ठीक आहे, 3 गोष्टी तुम्ही यापैकी एक निवडू शकता किंवा तुम्हाला दुसरा कोणताही प्रश्न विचारायचा असल्यास तोही तुम्ही विचारू शकता. आपण एकत्र मिळून ही संकल्पना सोपी करूया. आता मला पहिल्यांदा सी प्रोग्रामिंगची ओळख करून घ्यायची आहे. मग मी त्याला तसं सांगतो की सी प्रोग्रामिंगची ओळख आणि त्याचा इतिहास सांगा. ठीक आहे, आता परत मी माईक ऑन करतो. सी प्रोग्रामिंगची ओळख आणि त्याचा इतिहास या विषयावर मला माहिती द्या. बघा आता त्याने पुढचं आपल्याला कंटेंट दिलं बघा. मस्त, तुम्ही मराठीतून सी प्रोग्रामिंग शिकायला तयार आहात हे ऐकून खूप आनंद झाला. सी प्रोग्रामिंग ही खरंच खूप महत्त्वाची भाषा आहे. अनेक आधुनिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा पाया सी आहे, त्यामुळे जर तुम्ही सी व्यवस्थित शिकलात तर इतर भाषा शिकणं खूप सोपं होईल असं तो आपल्याला सांगतो. तुम्ही सीच्या ओळख आणि इतिहासाबद्दल विचारला आहे तर आपण त्याच गोष्टीपासून सुरुवात करूया. मग त्याने आपल्याला सी लँग्वेजची सुरुवात कोणी केली बघा, डेनिस रिची नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने 1972 मध्ये सी लँग्वेजचा शोध लावला वगैरे ही सगळी माहिती तो आपल्याला देतोय. आता तो पुढे पुन्हा आपल्याला प्रश्न विचारतोय बघा. आता तुम्ही मला सांगा, सी भाषा तयार करण्याआधी डेनिस रिची कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजवर काम करत होते? या प्रश्नाचं उत्तर सीच्या नावामध्येच लपलेलं आहे. तुम्हाला काही अंदाज आहे का? आता आपल्याला नाही माहिती, समजा आपण पहिल्यांदा शिकतोय. मुळात बीसीपीएल म्हणजे मला माहिती आहे बीसीपीएल या लँग्वेज पासून सी लँग्वेज तयार केली गेली होती. बीसीपीएलचं दुसरं अक्षर म्हणजे सी हे त्याने घेतलंय. तर पण आपण बघूयात. आता आपण मी असं म्हणतो की मला नाही माहिती म्हणून मग मी त्याला विचारतो तुम्ही सांगा. ठीक आहे, आता मी पुन्हा माईक ऑन करतो.
मला माहित नाही. ओके, आता तो आपल्याला पुढचं सांगतो बघा. बरोबर आहे, अनेकांना सी प्रोग्रामिंगच्या इतिहासाबद्दल माहिती नसते. काळजी करू नका, आपण हे नक्की समजून घेऊया. सी प्रोग्रामिंग भाषा तयार होण्यासाठी डेनिस रिची बी प्रोग्रामिंग लँग्वेजवर काम करत होते. बी भाषा केन थॉम्सन यांनी तयार केली होती. बी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही मर्यादा होत्या, त्यामुळे डेनिस रिची यांनी त्यात सुधारणा करून एक नवीन भाषा तयार केली आणि तिचे नाव त्यांनी सी ठेवले. मुळात बी लँग्वेज जी आहे ती BCPL पासून तयार केलेली पहिली लँग्वेज होती, म्हणून त्याला बी नाव दिलं होतं. आणि मग त्या बी पासून बनवलेली ही पुढची लँग्वेज म्हणून याला सी नाव देण्यात आलं होतं. आता तो पुढे प्रश्न विचारतोय बघा पुन्हा आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, सी प्रोग्रामिंग भाषा तयार झाल्यावर ती कशासाठी वापरली गेली? मी तुम्हाला एक हिंट देतो, तुम्ही मला तुमच्या पहिल्या प्रश्नात त्याचे उत्तर दिले होते बघा. आता त्याने पहिला जो प्रश्न आपण त्याला विचारला होता त्याच्यात त्याचं उत्तर दिलं होतं असं तो म्हणतोय. आता पहिला प्रश्न आपण या ठिकाणी त्यांनी जो विचारला होता की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम, हे बघा इथे दिसतंय त्याला, ते युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार करत होते आणि त्याच्यामध्ये मग ती बनवली गेली होती. म्हणजे आता आपण याचं उत्तर काय त्याच्यातून शोधलं. म्हणजे एक शिक्षक बघा एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो तेव्हा त्याला तो हिंट देतो की सांग आता मला इथे सापडलं समजा की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम साठी सी प्रोग्रामिंग लँग्वेज तयार केली गेली होती. मी त्याचं उत्तर देतो बघा. आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम साठी सी प्रोग्रामिंग लँग्वेज तयार केली गेली. बरोबर त्याने उत्तर दिलं बघा. बरोबर, एकदम योग्य उत्तर. सी प्रोग्रामिंग भाषा ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यासाठी विकसित केली गेली होती. बघा आता अशा पद्धतीने आता आपण शिकू शकतो. आता तुम्ही कंटिन्युअस जा. याच्यात वेगळं काय दिसतंय बघा. आता तुम्ही असं म्हणणार की मग बाकीच्या LLM मध्ये देखील आपण हे करतो, चॅट GPT वरही आपण शिकतो, पण याच्यात वेगळं काय दिसतंय बघा. हा इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये तुम्हाला शिकवतोय. इंटरॅक्टिव्ह मोड म्हणजे काय? प्रश्न उत्तराच्या पद्धतीने तो आपल्याला शिकवतोय. म्हणजे जसा एखादा प्रोफेशनल टीचर एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो, त्याला तो काही प्रश्न विचारतो, त्याच्यातून पुन्हा काही काढून देतो, मग त्याला माहित नसेल तर त्याला पुन्हा तो माहिती देतो. अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह मोड म्हणतात याला. या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने तो आपल्याला ही सगळी भाषा जी आहे ती शिकवतो आहे. तर अशा पद्धतीने कुठलाही विषय असेल, आता मी एक्झाम्पल म्हणून सी प्रोग्रामिंग लँग्वेज हा विषय घेतला, कुठलाही सब्जेक्ट असेल, मग तो फिजिक्स असेल, तो केमिस्ट्री असेल, तो मॅथमॅटिक्स असेल, इवन तुम्ही एखादी दुसरी टेक्नॉलॉजी शिकणार असाल, समजा तुम्हाला AI शिकायचं आहे, कुठलाही एक विषय तुम्ही घ्या आणि त्या विषयावर तुम्ही अशा पद्धतीने चर्चा करून त्याच्याकडून ही सगळी माहिती काढून घ्या. याच्यासाठी हा गायडेड लर्निंग नावाचा तो ऑप्शन आहे, तो या ठिकाणी तुम्ही पहिले निवडा आणि मग तुम्ही त्याच्याकडून कुठला विषय तुम्हाला शिकायचा आहे आणि भाषा कुठलीही तुम्ही वापरू शकता. आता जसं मी मराठीमध्ये शिकतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये शिका, तुम्हाला अजून कुठली गुजराती लँग्वेज येत असेल त्याच्यात शिका, बंगाली शिका, सगळ्या भाषांमध्ये तो आपल्याला छान या पद्धतीने शिकवू शकतो. तर अशा पद्धतीने ही पहिली यूज केस आपण जी बघितली, गायडेड लर्निंग या ऑप्शनच्या मदतीने जेमिनी आपल्याला कुठलाही विषय अगदी एखाद्या प्रोफेशनल शिक्षकासारखा, टीचर सारखा या ठिकाणी शिकवू शकतो. ओके, आता ही पहिली यूज केस तुम्ही बघितली, ज्याच्यामध्ये गुगल जेमिनी तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सी लँग्वेज शिकवतो आहे. खूप चांगल्या प्रकारे तो शिकवतोय. आपल्या भाषेत आपल्याला शिकायला मिळतंय, त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच पटकन समजतं आणि खूप चांगल्या प्रकारे अगदी प्रोफेशनली एखादा टीचर जसा शिकवेल तसं तो तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतोय. चला आता आपण त्याची दुसरी यूज केस बघूया. दुसरी यूज केस अशी आहे, समजा तुम्ही पुस्तकातला एखादा टॉपिक या ठिकाणी शिकताय आणि तुम्हाला तो पटकन समजत नाहीये, म्हणून तुम्ही काय करतात, त्या पुस्तकातला जो टॉपिक आहे त्याचे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये फोटो काढा, त्या पेजेसचे तुम्ही फोटो काढा, त्या फोटोची PDF तयार करा आणि ती PDF तुम्ही जेमिनीला द्या. हो हो, माझ्या लक्षात आलं. बऱ्याच जणांना असं वाटतं की फोटो काढून PDF कशी बनवायची, मी तेही करून दाखवतोय प्रॅक्टिकली. आपण आपल्या पुस्तकातल्या पेजेसचे फोटो काढून त्याची PDF कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो. ठीक आहे, मग ती PDF फाईल आपण गुगल जेमिनीला देऊ आणि गुगल जेमिनी काय करेल, त्या PDF फाईलला रीड करेल आणि मग आपण त्याला सांगू की या टॉपिकला एक्सप्लेन करून मला शिकव. म्हणजे टॉपिक तुमच्याजवळ रेडी आहे आता, पण तो तुम्हाला समजत नाहीये, मग गुगल जेमिनीने तो तुम्हाला समजून सांगावा याच्यासाठी तुम्ही त्याच्याकडून तो समजून घेतात. तर ही दुसरी यूज केस कशी करायची प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी आता बघूया. चला आता मी पुन्हा गुगल जेमिनीवर तुम्हाला घेऊन जातो आणि एक PDF फाईल आपल्या टॉपिकची आपण तयार करून त्याला देऊ आणि तो टॉपिक गुगल जेमिनी कसा एक्सप्लेन करतो ते बघूया. ओके, आपण मागच्या केसमध्ये असं बघितलं की आपल्याला हवा असलेला एक विषय आपण त्याला सांगतो आणि तो आपल्याला त्या विषयाबद्दलची सगळी माहिती तो छान पद्धतीने शिकवतो.
आता आपण त्याची दुसरी केस या ठिकाणी बघूयात. मी पुन्हा गायडेड लर्निंग ऑप्शन सिलेक्ट करतो पहिल्यांदा. ओके, आणि या गायडेड लर्निंगमध्ये मी त्याला एक फाईल अपलोड करतो या ठिकाणी. बघा आता माझ्याकडे एक PDF फाईल आहे. म्हणजे समजा पुस्तकातला तुमचा एखादा टॉपिक आहे आणि तो तुम्हाला समजत नाहीये, तुम्ही बुक रीड करताय, आपलं जे फिजिकल बुक असतं ते, आणि त्या पुस्तकातला टॉपिक तुम्हाला समजत नाही. मग तुम्ही काय करा, त्या पुस्तकातल्या त्या पेजचा किंवा त्या चॅप्टरचा पूर्ण फोटो काढा, त्याची PDF फाईल बनवा आणि ती तुम्ही अपलोड करा. आता बऱ्याच जणांना पुन्हा हा प्रश्न पडेल की पुस्तकातल्या फोटोचा PDF कसा बनवायचा. मी तुम्हाला या केसमध्ये तेही करून दाखवतो की आपण काढलेला एखादा फोटो PDF मध्ये कसा कन्वर्ट करायचा. पहिल्यांदा आता माझ्याकडे ऑलरेडी एक PDF आहे आणि मी त्या PDFचा उपयोग करून त्याला पहिल्यांदा काही प्रश्न मी विचारतो. बघा ती फाईल मी अपलोड करतो इथे. आता माझ्याकडे हे DTS नावाचं हे बुक आहे, म्हणजे मी माझ्या पुस्तकातले काही फोटो काढलेले आहेत. मी तुम्हाला ती फाईल पण पहिल्यांदा दाखवेल कशी आहे. ठीक आहे, आपण हवं तर पहिल्यांदा ती फाईल बघून घेऊयात, म्हणजे त्या फाईलमध्ये कंटेंट काय आहे आणि मग तुम्हाला ते बघता येईल की कशा पद्धतीने मी ती फाईल बनवलेली आहे. बघा आता मी आधी तुम्हाला ती फाईल दाखवतो. ही जी DTS नावाची फाईल आहे, या फाईलला मी पहिल्यांदा ओपन करून तुम्हाला दाखवून देतो. बघा मी काय केलं, पुस्तकातले काही पेजेसचे फोटो काढले. बघा हे बघा एक चॅप्टर आहे माझ्याकडे, डेटा स्ट्रक्चर नावाचा एक विषय आहे, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे नावाचं हे चॅप्टर आहे. मला समजा हे समजून घ्यायचं आहे म्हणून मी त्याचे फोटो काढले. हे बघा सगळ्या पेजेसचे मी असे फोटो काढून घेतले आणि मग त्याची एक PDF फाईल मी बनवली. मी तुम्हाला हे पण सांगेल आता की फोटो काढल्यानंतर त्याची PDF फाईल कशा पद्धतीने तयार करता येते. ठीक आहे, आता आपण हे बुक जे आहे हे आता मी त्याला जेमिनीला या ठिकाणी अपलोड करतो. ते जे बुक आहे, पुस्तकातले फोटो मी काढले, त्याची PDF बनवली आणि ती मी इथे अपलोड करतोय आता. ठीक आहे, आता ही फाईल, ती DTS फाईल मी इथे अपलोड केली आणि त्या फाईलबद्दल मी त्याला विचारतो. आता मी त्याला सांगतो की त्या फाईलमध्ये काय टॉपिक आहे तो मला शिकवा किंवा एक्सप्लेन करा. मी त्याला असं सांगतो आता, एक्सप्लेन ऑल टॉपिक्स इन धिस फाईल इन सिंपल लँग्वेज ॲज अ ट्युटर. ओके, मी त्याला असं म्हटलं, एक्सप्लेन ऑल टॉपिक्स इन धिस फाईल इन सिंपल लँग्वेज ॲज अ ट्युटर. तुम्ही एक ट्युटर आहात, शिक्षक आहात आणि या पुस्तकातला जो टॉपिक आहे तो मला एक्सप्लेन करा, शिकवा, असं मी त्याला सांगितलं. ठीक आहे, आता बघूया तो कशा पद्धतीने शिकवतोय. बघा आता तो पूर्ण पुस्तक जे आहे ते वाचतोय आणि अंडरस्टँड झाल्यावर अनालिसिस केलं त्याने, तो दाखवतोय आपल्याला कशा पद्धतीने हे होत आहे. आणि मग तो त्याने आपल्याला सगळं सांगितलं. बघा, हाय देअर, I can definitely help with that. This file covers the bunch of really important concepts in computer science, especially about data structure. त्याने ओळखलं बघा की डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमशी रिलेटेड तो टॉपिक होता. ठीक आहे, इट लुक्स लाईक द मेन टॉपिक्स आर. त्याच्यामध्ये काय काय होतं बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे होतं, सॉर्टिंग नावाची टेक्निक होती आणि बबल सॉर्ट नावाची टेक्निक आहे. ठीक आहे, आता 3 कन्सेप्ट त्या टॉपिकमध्ये आहेत. आता तो आपल्याला विचारतोय, these are all related and we can go through them one by one. Which of the topics would you like to start with? कुठून सुरुवात करू, म्हणजे तो एक एक टॉपिक आता वन बाय वन सांगणार आहे. आपण पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करू. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे पासून आपण सुरुवात करू. मी त्याला सांगतो, स्टार्ट फ्रॉम ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे किंवा स्टार्ट फ्रॉम फर्स्ट टॉपिक. ओके, स्टार्ट फ्रॉम फर्स्ट म्हटलं तरी त्याला कळून देईल. आता ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे पासून तो सुरुवात करतोय बघा, ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे. आता तो एक्सप्लेन करतोय बघा, द डॉक्युमेंट मेन्शन दॅट ॲरेज आर रिअली इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर अँड दॅट्स हार्ड टू थिंक ऑफ ॲप्लिकेशन डेटा. ओके, आता तो सगळं आपल्याला इथे सांगत जातोय बघा. तो पुढे असंही म्हणतो, द फाईल देन गिव्ज अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट ॲरे कॅन बी यूज फॉर. लेट्स लुक ॲट द फर्स्ट फ्यू. कॅन यू टेल मी व्हॉट द व्हेरी फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ दॅट लिस्ट. बघा त्याने आपल्यालाच प्रश्न विचारलाय की द फाईल देन गिव्ज लिस्ट ऑफ थिंग्स दॅट ॲरे कॅन बी यूज फॉर. लेट्स लुक ॲट द फर्स्ट फ्यू. कॅन यू टेल मी व्हॉट द व्हेरी फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ दॅट लिस्ट इज. मग आता समजा त्या फाईलमध्ये सगळं दिलं त्याने, सोर्स काय तेच फाईल. इथे सोर्सेसमध्ये आपण जी फाईल त्याला दिली ती त्याने आपल्याला दाखवली. तो असं म्हणतो की त्या फाईलमध्ये ॲरेचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत, ते तुम्ही बघून मला सांगू शकता का. आता समजा मला नाही कळत आहे, मग मी काय म्हणेल की आय डोंट नो किंवा नॉट नो. ओके, मी त्याला म्हटलं माहित नाही. आता तोच आपल्याला शोधून सांगेल बघा. तो म्हणेल नो वरीज ॲट ऑल, लेट्स फाइंड इट टुगेदर. ठीक आहे, नाही सापडलं मी शोधू लागतो. द फर्स्ट स्टार्ट लिस्निंग द ॲप्लिकेशन ऑफ ॲरे. राईट अंडर द हेडिंग ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे. ना तिथे एक वरती हेडिंग आहे, तो म्हणतो तुम्ही बुक बघा, त्याच्यात ॲप्लिकेशन्स ऑफ ॲरे असं तुम्हाला हेडिंग दिसतंय. द लिस्ट इज नंबर्ड स्टार्टिंग फ्रॉम 1.
कॅन यू लुक ॲट द फर्स्ट देम इन दॅट लिस्ट अँड टेल मी व्हॉट इट सेज. म्हणजे तो सांगतोय की त्या पुस्तकात जाऊन बघा. आता मी ते पुस्तक पुन्हा उघडतो बघा, आणि तो जसं सुचवतोय तशा पद्धतीने सगळं त्याच्यात कंटेंट आहे का बघूयात आपण. हे बघा, ते बुक मी परत ओपन करतो. इथे ओपन विथ गुगल क्रोम करू आपण. हे बघा, इथे त्यांनी बघा सांगितलंय की ऍप्लिकेशन्स ऑफ ॲरे त्यांनी दिलेत ना इथे टायटलमध्ये बघा. आणि ही बुलेट लिस्ट तुम्ही इथे जी लिस्ट बघताय त्याच्यात त्यांनी म्हटलंय. मग इथे दिले बघा त्यांनी पहिला पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन, हा ॲरेचा ऍप्लिकेशन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ स्पार्स मॅट्रिक्स, सर्चिंग, सॉर्टिंग, स्टॅटिक इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक, हे सगळे ॲरेचे ऍप्लिकेशन आहेत या बुकमध्ये दिलेले. आणि तो विचारतोय की बघा तुम्ही त्या पुस्तकामध्ये काय काय ऍप्लिकेशन दिलेले आहेत. बघा आता त्याचा प्रश्न जो आहे त्याच्यात त्यांनी हिंट पण दिली बघा. द फाईल स्टार्ट लिस्ट द ऍप्लिकेशन्स ऑफ ॲरे, राईट अंडर द हेडिंग ऍप्लिकेशन्स ऑफ ॲरे. द लिस्ट इज नंबर्ड स्टार्टिंग फ्रॉम 1. कॅन यू लुक ॲट द फर्स्ट आयटम इन दॅट लिस्ट अँड टेल मी व्हॉट इट सेज. आता त्याने काय सांगितलंय, मग मला आता कळलं की हा ऍप्लिकेशन्स ऑफ ॲरे मध्ये पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन हे त्याचं पहिलं ऍप्लिकेशन होतं. मी त्याला सांगतो पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन. ओके, बघा आता त्याने ओळखलं बघा. दॅट्स एक्झॅक्ट इट. द व्हेरी फर्स्ट ऍप्लिकेशन लिस्टेड इज पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन. ओके, म्हणजे तो असं नाही करत डायरेक्ट एक्सप्लेन करतो किंवा डायरेक्ट सगळं सॉल्व्ह करून देतो प्रॉब्लेम, नाही. तो आपल्याला समजून सांगतो. आता तो मला नाही कळलं समजा पॉलिनॉमियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, तर तो समजून सांगतोय बघा. आता आता तो म्हणतो सो अ पॉलिनॉमियल इज अन एक्सप्रेशन विथ व्हेरिएबल्स अँड कोइफिशियंट. जसं हे दिलंय 3x² + 2x - 5, असं जे एक्सप्रेशन असतं याला पॉलिनॉमियल असं म्हणतात. आणि हा पॉलिनॉमियल तुम्ही ॲरे वापरून रिप्रेझेंट करू शकतात असं तो समजवतोय आपल्याला. म्हणजे एखादा प्रोफेशनल टीचर जसा एखाद्या पुस्तकातला टॉपिक आपल्याला समजला नाही आणि तो समजून सांगतोय, तशा पद्धतीने तो सगळं आपल्याला या ठिकाणी समजवतोय बघा. अगदी प्रोफेशनल वेने हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. आता ही सेकंड यूज केस जी आपण बघितली की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातला एखादा टॉपिक समजत नाहीये, मग तुम्ही त्याचे फोटो काढून अपलोड करून त्याची PDF तयार करून ती तुम्ही त्याला देऊ शकतात. आता दुसरा पार्ट याच्यामध्ये असा येतो की आपल्या पुस्तकातल्या पेजेसचा PDF फाईल कशी तयार करायची. आता ते मी तुम्हाला करून दाखवतो बघा. त्यासाठी एक वेबसाईट आहे, ऑनलाईनच करता येतं आपल्याला. आय लव्ह PDF नावाची एक वेबसाईट आहे. आय लव्ह PDF असं तुम्ही गुगलमध्ये सर्च करा. आय लव्ह PDF ही खूप सुंदर अशी वेबसाईट आहे. याच्यात तुम्हाला PDFशी रिलेटेड बऱ्याच ऍक्टिव्हिटी करता येतात. ही फाईल ओपन केल्यानंतर मग मी काय केलं बघा, इथे एक ऑप्शन आहे या ठिकाणी JPG टू PDF. मी पुस्तकाच्या पानांचे जे फोटो काढलेले आहेत त्याच्या सगळ्या JPG फाईल माझ्याकडे आहेत आणि त्याची मी PDF बनवतो. आता मी पुन्हा बनवून दाखवतो बघा तुम्हाला. मी JPG टू PDF हा ऑप्शन निवडला आणि इथे सिलेक्ट JPG फाईल्समध्ये गेलो आणि आता मी माझ्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये त्या फाईल्स आहेत. हे बघा, हे पेजेस आहेत. याच्यामध्ये शेवटचे जे 4 पेजेस आहेत 1, 2, 3 आणि 4, हे ते 4 पेजेस होते जे डेटा स्ट्रक्चरचे मी पुस्तकातून फोटो काढलेले पेजेस आहेत. ठीक आहे, ते 4 पेजेस मी त्याला पहिले अपलोड केले. हे बघा, हे ते पेजेस, हे 4ही पेजेस असे ओपन करा आणि जस्ट इथे बटन आहे बघा खाली कन्व्हर्ट टू PDF, या बटनला क्लिक करा. तो या 4ही फोटोंची एक PDF फाईल आपल्याला जनरेट करून देईल. आणि बघा आता एक PDF तुमची तयार होऊन जाईल आणि ती PDF तुमच्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये, इथे आता डाउनलोड PDFला क्लिक करा आणि ती PDF तुमच्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये तयार होऊन जाईल. बघा आता ते 4 फोटोची PDF फाईल इथे तयार आहे बघा. ही PDF फाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवून देतो. ही बघा, ही ती PDF फाईल आहे जिच्यावर आपण सध्या काम करतो. हे बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ ॲरे, सॉर्टिंग, सर्चिंग, अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही तुमच्या पुस्तकातल्या पेजेसचे फोटो काढा. ही जी वेबसाईट आहे आय लव्ह PDF, फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. इथे जाऊन तुम्ही त्याची PDF फाईल तयार करून घ्या आणि ती PDF फाईल जी आहे ती आपण या जेमिनीला या ठिकाणी देतोय. तर आता तुम्हाला हा जो सेकंड यूज केस आहे तो देखील लक्षात आलाय की आपल्या पुस्तकातला एखादा टॉपिक आपल्याला समजत नाहीये, तर मग तो जेमिनीकडून आपण कसा समजून घ्यायचा. तर त्यासाठी तुमच्या पुस्तकातल्या पेजेसचे फोटो काढा, त्याची PDF बनवा आणि ती PDF फाईल तुम्ही अपलोड करून मग तुम्ही त्याला त्याच्याविषयी जे काही तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते एखाद्या प्रोफेशनल टीचर सारखं तुम्ही समजून घेऊ शकतात. अशा पद्धतीने ही सेकंड यूज केस जी आहे ती आपण या ठिकाणी बघितली. ओके, आता बघितलं तुम्ही गुगल जेमिनी अतिशय सुंदर, अगदी प्रॅक्टिकली त्या सगळ्या फाईल मधल्या सगळ्या टॉपिक्सवर तो त्या ठिकाणी स्टडी करतो आणि तुम्हाला तो टॉपिक तुमच्या पद्धतीने तो समजून सांगतो. एखादा प्रोफेशनल टीचर जसा एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो तशा पद्धतीने त्यांनी त्या पुस्तकातला तो टॉपिक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी शिकवला. आणि मी तुम्हाला हे पण करून दाखवलं की पुस्तकातल्या त्या पेजेसची PDF फाईल कशी तयार करायची. म्हणजे तुम्हाला ही सेकंड यूज केस बनवताना मला वाटतं काही अडचण येणार नाही. चला, आता
तिसरी यूज केस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो. आता तिसरी यूज केस अशी आहे की हा जो आपण पुस्तकातला टॉपिक त्याच्याकडून समजून घेतला, त्याची जर एखादी ऑडिओ त्याने तयार करून दिली तर यस, दॅट इज व्हेरी गुड. आणि मग आपल्याला काय करायचं, आता तीच पीडीएफ फाईल जी आहे ती आपण परत अपलोड करू आणि गुगल जेमिनीला सांगू की याचा एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून दे, जेणेकरून तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू जो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याला हवं तेव्हा तुम्ही रीड करून म्हणजे ऐकू शकतात, किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये ठेवून तुम्ही तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू देखील ऐकू शकतात. आता सुंदर असा ऑडिओ ओव्हरव्ह्यू तो त्या टॉपिकचा तयार करून देऊ शकतो. सेम बुक आपण त्याला देऊ आणि त्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने तयार करता येईल ते आपण बघूयात. चला आता मी पुन्हा गुगल जेमिनीवर तुम्हाला घेऊन जातो आणि त्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू कसा तयार करायचा ते मी तुम्हाला करून दाखवतो. ओके, आता तिसरी जी यूज केस आहे त्यात मी काय करतोय बघा, ती जी फाईल आहे आता आपण त्याला जी दिली होती त्या फाईल पासून मी ऑडिओ ओव्हरव्ह्यू जनरेट करायला त्याला सांगतो. मी ती जी फाईल आहे ती परत एकदा अपलोड करतो. बघा, आपली ही डीटीएस फाईल जी आहे ती मी अपलोड केली आणि ही फाईल अपलोड केल्यानंतर मी त्याला सांगतो जनरेट ऑडिओ ओव्हरव्ह्यू, जनरेट ऑडिओ ओव्हरव्ह्यू ऑफ दिस फाईल. ठीक आहे, या फाईलचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू जनरेट करा असं मी त्याला सांगितलं. आता तो काय करेल बघा, ती पूर्ण फाईल जी आहे ती अंडरस्टँड करेल, समजून घेईल पूर्ण आणि त्याचा एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू तो जनरेट करून देईल. आणि हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू जो जनरेट होईल तो तुम्हाला नंतर केव्हाही ऐकता येऊ शकतो. मग तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये हा ऑडिओ ठेवून केव्हाही ऐकू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉप तुमच्याकडे जो कॉम्प्युटर असेल त्याच्यावर तुम्ही केव्हाही ऐकू शकतात. ऑडिओ ओव्हरव्ह्यूचा फायदा हा राहील की तुम्हाला अगदी गर्दीमध्ये सुद्धा हेडफोन लावून तुम्ही ते ऐकू शकतात. पुस्तक वाचायला तुम्हाला वेळ नाहीये किंवा तुम्हाला असं एन्व्हायरमेंट नाहीये की जिथे तुम्ही वाचू शकतात, अशा केसमध्ये हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. आता हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू या ठिकाणी जो जनरेट होईल तो अतिशय पॉवरफुल असा राहील आणि कम्प्लिटली सगळा टॉपिक त्या पुस्तकातला जो आहे तो अगदी छान त्याने जसा आपल्याला समजून सांगितला तशाच पद्धतीने तो त्या ऑडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेला असेल. एखादा प्रोफेशनल टीचर जसा तो एखादा टॉपिक एक्सप्लेन करतो तशा पद्धतीने हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू जनरेट होतो. आता या ऑडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये कसं असतं की एखादं पॉडकास्ट सारखं ऑडिओ रेकॉर्डिंग असतं, भाषा वगैरे पण एकदम छान असते आणि अगदी चांगल्या प्रकारे तो टॉपिक आपल्याला समजू शकतो. बघा, आता काही मिनिटात तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू जो आहे तो तयार होऊन जाईल आणि मग आपण तो बघूयात. ओके, बघा आता त्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू आपल्या समोर रेडी आहे. आपण थोडा तो ऐकूयात. Welcome, curious minds, to another deep dive. Today, we're plunging into something absolutely central to computing, something you interact with constantly, probably without even realizing it. Arrays. I mean, it's hard to overstate how crucial they are. Pretty much every application you touch handles data. ओके, बघा आता इथे ऑडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये त्याने तो जो बबल सॉर्ट नावाचा जो टॉपिक होता, आता हा विषय तुमचा नसेल तर तुम्हाला लक्षात नाही येणार. जो कोण डेटा स्ट्रक्चरशी रिलेटेड स्टुडंट असेल त्याला पटकन कळेल की हा की किती छान एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या विषयावर याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही मराठीचे शिक्षक आहात, तुम्ही मराठीचा टॉपिक घ्या. तुम्ही हिंदी विषयाचे शिक्षक आहात, हिंदीचा टॉपिक घ्या. तुम्ही केमिस्ट्री शिकवता, तुम्ही फिजिक्स शिकवता, तुमचा जो विषय असेल त्याचा तुम्ही ओव्हरव्ह्यू बनवा. म्हणजे तुमचा विषय आवडीचा असेल किंवा तुमच्या फील्डचा तो विषय असेल तर तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजेल. आता मी फक्त प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला देतोय की प्रॅक्टिकली हे कसं करायचं. विषय आता हा जो आहे बबल सॉर्ट हा कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील किंवा जे डेटा स्ट्रक्चरशी रिलेटेड संबंधित स्टुडंट असतील त्यांना हे लक्षात येईल. बाकीच्यांना फक्त प्रोसेस समजून घ्यायची की कशा पद्धतीने हे सगळं करता येऊ शकतं. आता हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू जो तयार झाला हा तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता. हे बघा, इथे बटन याला क्लिक करा, डाउनलोड होईल किंवा तुम्ही याला शेअर करू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही जी तिसरी केस आपण बघितली ज्याच्यामध्ये एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू आपल्या डॉक्युमेंटचा किंवा आपल्या फाईलचा आपल्याला तयार करता येतो. कुठलाही टॉपिक तुमच्या जवळ असेल तर तुम्ही त्याचा अशा पद्धतीने ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून घेऊ शकता. बघा, आता ही जी यूज केस तुम्ही बघितली, ऑडिओ ओव्हरव्ह्यू देखील अतिशय सुंदर असा तो तयार करून देतो आणि तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवून चांगल्या प्रकारे तो हेडफोन लावून तुम्ही कुठेही अगदी गर्दीमध्ये सुद्धा ऐकू शकतात. चला, आता त्याची पुढची जी यूज केस आहे ती खूप छान आहे. या यूज केसमध्ये मी तुम्हाला असं शिकवतोय की त्या पुस्तकात मधले ते जे बुक आपण बनवलंय त्या पुस्तकातले जे टॉपिक आहेत त्याच्यावर मला 10 क्वेश्चनची एक क्विज तयार करून दे असं मी त्याला सांगतो. ती क्विज जी असेल त्याच्यात ते 10 प्रश्न तो मला दाखवेल, मी त्याचे आन्सर्स करेल आणि मी दिलेले उत्तर बरोबर आहेत का हे देखील तो चेक करेल.
एवढंच नाही तर दिलेलं उत्तर बरोबर असेल तर ते कसं बरोबर आहे हे देखील तो एक्सप्लेन करेल, आणि जर ते चुकीचं असेल तर ते का चुकीचं आहे हे देखील तो एक्सप्लेन करेल. 10 क्वेश्चन्सची एक क्विज आपण या ठिकाणी तयार करू. 10च्या जागेवर तुम्ही 50 क्वेश्चन घेऊ शकतात ऍज पर युअर रिक्वायरमेंट. तर आपण आता एक ट्रायल म्हणून 10 प्रश्नांची क्विज त्याच्याकडून तयार करून घेऊयात. चला आता पुन्हा मी गुगल जेमिनीवर तुम्हाला घेऊन जातो आणि त्या 10 प्रश्नांची क्विज कशी तयार करायची ते मी तुम्हाला करून दाखवतो. ओके, आता चौथी यूज केस आपण बघतो आहोत. चौथ्या यूज केस मध्ये आपल्याला पुन्हा काय करायचं बघा, इथे इथे गायडेड लर्निंग ऑप्शन जो आहे तो तुम्ही चूज करून घ्या. ती जी फाईल आहे ती तुम्ही अपलोड करा. बघा आता ही जी फाईल आहे ती तुम्ही इथे अपलोड करा आणि त्याला असं सांगा की या फाईलमध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याची एक 10 क्वेश्चनची क्विज तयार करून दे आणि मी दिलेले आन्सर जे असतील ते चेक कर. मी त्याला असं म्हणतो बघा इथे जनरेट किंवा क्रिएट 10 questions on topics from this file and make a quiz of it. ओके, आणि असं सांगतो माझे उत्तर चेक कर. चेक माय आन्सर्स ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे, तर मी त्याला हे सांगितलं. आता क्विज मी त्याला बनवायला लावली. बघा आता तो एक सुंदर अशी क्विज तयार करेल आणि त्या क्विज मध्ये तो 10 प्रश्न आपल्याला विचारेल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण त्याला देणार. बघा एक सुंदर अशी क्विज त्याने आपल्याला तयार करून दिली. सॉरी, आता इथे बघा हा पहिला प्रश्न त्याने इथे दिला. अकॉर्डिंग टू द प्रोव्हाइडेड डॉक्युमेंट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिस्टेड ॲज अन ॲप्लिकेशन ऑफ ॲरे. ती जी फाईल आहे त्याच्यामध्ये ॲरेच्या ॲप्लिकेशनमध्ये याच्यापैकी कोणता टॉपिक नाहीये. सर्चिंग आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ स्पार्स मॅट्रिक्स आहे, स्टॅटिक इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक आहे, कोणता टॉपिक नाहीये. डायनॅमिक इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू हा टॉपिक त्याच्यात नाहीये. मी हे करेक्ट उत्तर आहे मी त्याला देतो आणि त्याने बरोबर सांगितलं बघा इथे की उत्तर बरोबर आहे. आणि का बरोबर आहे त्याचं एक्सप्लेनेशन पण तो देतो बघा. द डॉक्युमेंट मेन्शन स्टॅटिक इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू नॉट अ डायनॅमिक इम्प्लिमेंटेशन. म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये असं म्हटलंय की अरे हा स्टॅटिक इम्प्लिमेंटेशन साठी वापरतात, डायनॅमिक साठी नाही. म्हणजे आपलं उत्तर चुकीचं आहे तर का चुकीचं हे पण सांगेल आणि बरोबर आहे तर का बरोबर आहे हे पण सांगेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पुन्हा ट्राय करू. आता हा नेक्स्ट क्वेश्चन इथे दिसतोय बघा. बेस्ड ऑन द इफिशियन्सी सेक्शन ऑफ डॉक्युमेंट दॅट इज द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बबल सॉर्ट अँड व्हॉट डज इट सजेस्ट अबाउट द परफॉर्मन्स. म्हणजे त्याच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही काय सांगता. आता मी रॅन्डमली कुठलं तरी एक उत्तर त्याला देतो, कदाचित ते चुकीचं राहील आणि हे करेक्ट उत्तर आहे आणि मी हे दिलं होतं हे रॉंग आन्सर होतं बघा या ठिकाणी. तो काय म्हणतो बघा, का रॉंग आहे. नॉट क्वाईट. द डॉक्युमेंट डज नॉट मेन्शन ओ इंटू ब्रॅकेट एन लॉग एन फॉर बबल सॉर्ट. बबल सॉर्टची जी इफिशियन्सी आहे ती हे आन्सर आहे. मी डी दिलं होतं हे रॉंग होतं. सी हे आन्सर करेक्ट आहे आणि ते त्याने सांगितलं ओ इंटू ब्रॅकेट एन स्क्वेअर ही त्याची इफिशियन्सी असते. म्हणजे आपलं उत्तर चुकलं तर तेही तो सांगतो आणि काय रॉंग आहे त्याच्यात तेही तो सांगतो. तर अशा पद्धतीने तुम्ही क्विज ट्राय करा, वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तरं द्या, तो एक्सप्लेन करेल आणि फायनली मग तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्ही किती बरोबर दिले किती चुकीचे दिले हे तो सगळं फायनली आपला परफॉर्मन्स चेक करून फायनल आन्सर देखील तो आपल्याला या ठिकाणी सांगेल. बघा आता इथे तुम्ही मी आता रॅन्डमली त्याचे आन्सर्स देतोय फटाफट आणि जस्ट मला फायनल आउटपुट त्याचा कसा दिसतो ते तुम्हाला दाखवायचं आहे. डन. हे बघा आता त्याने आपल्याला या ठिकाणी फायनल आन्सर जे आहे क्विजचं ते या ठिकाणी तो दाखवतोय. पूर्ण अनालिसिस त्याने सांगितलं की 9 पैकी 2 उत्तरं मी बरोबर दिले. ॲक्युरसी माझी फक्त 22% आहे. किती रॉंग आणि किती करेक्ट हे तो इथे आपल्याला दाखवतो. एक स्किप केला गेला. 9 प्रश्नांपैकी 7 रॉंग झाले, 2 करेक्ट झाले. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला तो आपलं पूर्ण अनालिसिस आपल्या नॉलेजचं कम्प्लीट अनालिसिस जे आहे तो आपल्याला या ठिकाणी करून देतोय. तर अशा पद्धतीने आता ही जी यूज केस आहे खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुमचा जोही टॉपिक असेल तो तुम्ही पूर्ण शिकल्यानंतर तुम्हाला फायनली असं वाटतं की आपण आता स्वतःला टेस्ट करून बघूयात की आपल्याला किती पर्सेंट आता नॉलेज आहे किंवा किती जमतंय. तर मग ही क्विज तुम्हाला त्या ठिकाणी खूप छान मदत करू शकते. आता मी सॅम्पल क्वेश्चन फक्त 10 घेतले, तुम्हाला हवे तेवढे क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने ही एक यूज केस त्याची खूप सुंदर आहे. आता बघितली आपण ही जी 10 प्रश्नांची क्विज त्याने तयार करून दिली. अतिशय सुंदर असे प्रश्न आणि त्याचे प्रोफेशनल पद्धतीने त्याने मांडणी केलेली होती आणि त्याचे उत्तरं देखील तो अगदी बरोबर चेक करत होता.
मंडळी, आता पाचवी जी केस मी तुम्हाला या ठिकाणी देतोय ती पण खूप सुंदर आहे. पाचवी यूज केस काय आहे बघा. आता आता हे जे क्वेश्चन्स होते हे आपल्याला फ्लॅश कार्ड्स मध्ये हवेत. फ्लॅश कार्ड्स खूप सुंदर कन्सेप्ट आहे. फ्लॅश कार्ड म्हणजे कसं असतं की एका बाजूला प्रश्न असतो आणि त्याच्या मागच्या बाजूला त्याचं उत्तर असतं. आता तो आपल्याला काही प्रश्न तयार करून देईल फ्लॅश कार्डच्या फॉर्मॅटमध्ये. प्रश्न आपण बघायचा आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा, आणि मग नाही जमलं तर आपण त्याची बॅकसाईड बघायची, त्याच्यात त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. तर आता हे फ्लॅश कार्ड सुद्धा तो आपल्याला खूप सुंदर तयार करून देऊ शकतो. आता आपण पुन्हा गुगल जेमिनीवर जाऊयात आणि हे जे बुक आपण त्याला दिलंय त्या बुकवरच आपल्याला काही फ्लॅश कार्ड तयार करून ते या ठिकाणी टेस्ट करून बघायचे आहेत. ओके, चला आता शेवटची यूज केस आपण या ठिकाणी बघतोय. पाचवी यूज केस आहे. आता ही जी क्विज आपण बनवली याच्यामध्ये आपण 10 प्रश्न घेतले होते. त्या प्रश्नांचा आपल्याला फ्लॅश कार्ड तयार करायचे आहेत. तर फ्लॅश कार्ड्स बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय बघा, कीप लर्निंग मध्ये फ्लॅश कार्ड्स. तुम्ही या फ्लॅश कार्ड्सवर क्लिक करा आणि तुम्हाला तो फ्लॅश कार्ड्स याचे जनरेट करून देतोय बघा. हे अतिशय सुंदर असे फ्लॅश कार्ड आहेत. पूर्ण 10 प्रश्नांचे हे फ्लॅश कार्ड आहे. फ्लॅश कार्ड कसं असतं, आता इथे त्याने पहिला प्रश्न विचारला बघा, डेफिनेशन ऑफ सॉर्टिंग. आणि याचं उत्तर आपण पहिले द्यायचा प्रयत्न करायचा. नाही आलं मग क्लिक करा तुम्ही, मग तो त्याचं उत्तर त्याच्या पाठीमागे सांगतो बघा. त्याच्या मागे त्याचं उत्तर येते, प्रोसेस ऑफ अरेंजिंग ऑर ऑर्डरिंग इन्फॉर्मेशन इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द की व्हॅल्यू. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. हा क्वेश्चन दिसतोय बघा, व्हॉट इज रेकॉर्ड. याचं उत्तर तुम्ही ट्राय करणार. नाही येते उत्तर, मग आपण क्लिक करायचं, त्याचा आन्सर त्याच्या बॅक साईडला तो दाखवतो. हे बघा मागच्या बाजूला त्याचं उत्तर असतं. तर हे फ्लॅश कार्ड्स खूप सुंदर आहेत. म्हणजे तो आपल्यापासून उत्तर लपून ठेवतो आणि मग नंतर आपण उत्तर दिल्यावर चेक करायचं आपलं उत्तर बरोबर होतं का. तर तुम्ही हा फ्लॅश कार्ड कन्सेप्ट जो आहे तो पुन्हा तुमच्या टेस्टिंगसाठी वापरू शकता. बघा पुढचा प्रश्न आला, बबल सॉर्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी. परत तुम्ही त्याचं उत्तर बघू शकता की त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ओ इंटू ब्रॅकेट एन स्क्वेअर असते. इथे दिसते बघा, ओ इंटू ब्रॅकेट एन स्क्वेअर. करेक्ट आन्सर आपण दिलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फ्लॅश कार्ड, आता 25 कार्ड त्याने बनवून दिले बघा त्या टॉपिकवर. हा म्हणजे तुम्हाला आता ती जी फाईल तुम्ही अपलोड केली तिच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. हे केव्हा करायचं, तुम्ही पूर्ण टॉपिक शिकून झाल्यानंतर फायनल टेस्ट तुम्ही जी करतात ती तुम्ही ह्या पद्धतीने फ्लॅश कार्ड्स वापरून देखील करू शकता. तर असे नंबर ऑफ फ्लॅश कार्ड्स तो आपल्याला बनवून देतो आणि ते फ्लॅश कार्ड्स वापरून आपण आपलं नॉलेज जे आहे ते अजून खूप चांगल्या प्रकारे टेस्ट करून बघू शकतो. तर अतिशय सुंदर अशा या सगळ्या यूज केसेस आपण या ठिकाणी बघितल्या आणि ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ टीचर तुम्हाला या यूज केसेस नक्कीच महत्त्वाच्या ठरतील. बघा आता हे फ्लॅश कार्ड देखील खूप सुंदर त्याने तयार केले. आणि आता या 5 केसेस तुम्ही ज्या बघितल्या याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की गुगल जेमिनी हा आपल्या एज्युकेशनल फील्डमध्ये ॲज अ टीचर असेल किंवा ॲज अ स्टुडंट असेल, दोघांना खूप उपयुक्त तो ठरू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अभ्यास करायला तो मदत करू शकतो. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. एक प्लेलिस्ट आहे आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ती प्लेलिस्ट चेक करा. खूप साऱ्या व्हिडिओ वेगवेगळ्या टूलच्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. चला आता आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.